आपण काय केलेले याला दोन छिद्र पाडून आता आपण ही जी काठी आहे ती काठी अशी आरपार या ठोक्यातून पलीकडे हे करणार आहोत। अशी काठी जी आहे काठी आपण ती एक खालच्या बाजूला अशी फिट करणार आहोत। बघा अशी उपकरणाकडे लक्ष द्या कशा पद्धतीने बनवतो आपण ते। या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं आपल्याला। आपल्याला गुणाकार करायचा दोन संख्यांचा, या ठिकाणी काय करायचं गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं असं। म्हणजे या दोन संख्यांचा गुणाकार इथं दिसला पाहिजे, आलं लक्षात? दिसत ना आपण कशा पद्धतीने मी कागद कापतोय त्याकडे लक्ष द्या सर्व। तुमचा आवाज धन संख्या येते, बरोबर नाही? दोन पॉझिटिव्ह संख्यांचा गुणाकार जो आहे तो परत पॉझिटिव्ह संख्येत येते। त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये बघा कशी माहिती भरतो आता। प्लस इंटू प्लस, ठीक आहे नाही? धन गुणुले धन बरोबर धन संख्या, म्हणजे 5 गुणुले 5 25 जे उत्तर येतं ते पण काय राहतं धन संख्या। गुणुले ऋण त्याचा गुणाकार येतो धन। दोन ऋण संख्या सारख्या असल्या का त्याचा गुणाकार धन संख्या। ही ऋण घेतली आता आणि ही जर धन घेतली म्हणजे विरुद्ध संख्यांचा गुणाकार काय होतो वजा। वजा म्हणजे ऋण होईल। समान संख्यांचा गुणाकार धन येतो विरुद्ध 4 अधिक 6 बरोबर अधिक 10, आलं लक्षात? आता परत इकडे लक्ष द्या। ऋण 7 ऋण 5 दोघांचा गुणाकार करायचा आहे। 7 5 35 पण काय धन 35 ऋण ऋण धन होईल। अधिक 35 उत्तर आलं। किती उत्तर आलं? अधिक 35। आता दोन संख्या वेगवेगळ्या बघा, एक ऋण एक धन। वजा 6 -6 आहे की नाही? त्यानंतर प्लस 7 दोघांचा गुणाकार केला 7 × 42 पण ऋण 42 ऋण वजा 42, अलग लक्षात? अशा प्रकारे हा जो कागद आहे हा कागद आपण तयार केल्यानंतर आपण वेगवेगळ्या संख्या घेणार आहोत आणि त्या आधारे आपलं हे मॉडेल तयार होणार आहे। बघा आता हे जे पेज बनवलेले आपण हे पेज आहे आपल्याला आता याला चिटकवायचं आहे, अलग लक्षात? ते कशा पद्धतीने आपण चिटकवायचं बघा आता। पेज बघा चिटकवायचं त्याला आपल्याला, लक्ष द्या। अक्षर बोलू नका। इकडे लक्ष द्या। आता खालचा भाग आहे काय इथे चिटकवायचा आपल्याला, अलग लक्षात? खालचा भाग याला चिटकवायचा, या खालच्या भागात।
आपण आज मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर या घटकांतर्गत शिकत असताना हे मॉडेल बनवलेलं आहे। तर या मॉडेलचा तुम्हाला काय उपयोग होतो बघा। आता आपण तुम्ही मॉडेलकडे लक्ष द्या बघा। वाचन करण्यासाठी तुम्ही जर बघितलं प्लस इंटू प्लस इज इक्वल टू प्लस म्हणजे दोन धन संख्या किंवा धन गुणिले धन बरोबर धन। त्याच्यानंतर वरती घेऊ आपण बघा असं दोन ऋण संख्यांचा गुणाकार दाखवण्यासाठी आपल्याला बघा ऋण गुणिले ऋण बरोबर धन आलं लक्षात। म्हणजे समान चिन्ह असेल आलेल्या उत्तराला काय करायचे धन चिन्ह द्यायचे। आता चिन्ह मध्ये बदल होतो बघा। काय बदल झाला बघा बरं। एक ऋण एक धन म्हणजे विरुद्ध चिन्ह झाले। विरुद्ध चिन्ह झाले की काय करायचं गुणाकार करायला घ्यायचा संख्यांचा मात्र चिन्ह वजा द्यायचं म्हणजे ऋण द्यायचं। मग आपण याच्यावर संख्या बघू आधारित बघा बरं काय आला आता अधिक 4 गुणिले 6 गुणाकार कट केलं बघा। अशा प्रकारे अधिक 4 गुणिले अधिक 6 बरोबर 6 चौक 24 धन संख्यांचा गुणाकार धन संख्या बरोबर अधिक 24। आता आपण बघूया पुढची संख्या वजा 7 गुणिले वजा 5 7 5 35 परंतु वजा वजा अधिक होतं म्हणजे दोन समान चिन्ह असेल तर त्याचा गुणाकार सुद्धा धन संख्या होईल। वजा 6 गुणिले अधिक 7 7 5 35 पण विरुद्ध चिन्ह आले की आलेल्या उत्तराला काय करायचं ऋण संख्येचं चिन्ह द्यायचं। अशा प्रकारे आपल्याला मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर या घटकासाठी उपकरण अतिशय उपयुक्त ठरतं।